विठ्ठलवाडी संघाचं या ठिकाणी कौतुक. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय अभयजी गिनी सरांच्या शुभ हस्ते. सूर्यकन्यांना जगन्नाथजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते सूर्यकांत घ्या. 100 रुपयाचा पारितोषिक आहे. जगन्नाथजी भोईर साहेब थँक्यू. आणि त्यानंतर अभय सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड टी शर्ट. सूर्यकांत वेल डन, गुड जॉब. आणि सूर्यकांत आमच्यासोबत जोडले जातील. सूर्यकांत अभिनंदन. काय म्हटलं होतं 12 चेंडू 12 धावा असताना मनेने 3 विकेट घेतले, त्यानंतर 6 चेंडू 7 धावा आणि ते तुम्हाला वाजवायचे आहेत. काय होती तुमची स्ट्रॅटेजी आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करायची असं टीम मॅनेजमेंटने तुम्हाला सांगितलं होतं? स्ट्रॅटेजी तशी काहीच नाही. मी प्रॅक्टिसला शक्यतो बुंदात बॉल टाकायचा प्रयत्न करतो, ते आज मी केलं. फुल टॉस ड्राईव्ह केलाय बॉलला. सन्माननीय रॉकी पाटील अर्थात भूपेशजी पाटील आपण यायचं व्यासपीठावर. आपला विशेष सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जाणार आहे. तसेच रॉकी ग्रुप टिंबी खोडावे आपला एक प्रतिनिधी बोलवायचं आहे. आपलं सहभाग चिन्ह घेऊन जायचं आहे. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवलात त्याबद्दल तुमचं आभार मी व्यक्त करतोय. तर सन्माननीय रॉकी पाटील आपणास मी नम्र निवेदन करतोय की आपण व्यासपीठावर या. क्रिकेटचा खेळ अनप्रेडिक्टेबल आहे. विजय तुमच्या बाजूने जाईलच असं कुठेच लिहिलेलं नाहीये. तुम्ही कसा खेळ करताय त्यावर तो विजय किंवा पराभव अवलंबून असतो. हॅलो फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. 1 बाउन्स घेताना चौकार 4 धावा. आजच्या वेळापत्रकात शेवटचा सामना आहे आणि जो सामना असेल त्या सूचना चालल्या आयोजकांच्या वतीनं ती माहिती आपण घेतोय. कारण हा सामना 5 षटकांचा आहे. पुढचा सामना कमीत कमी 2 षटकाचा ठेवावा लागेल जर तुमची तयारी असेल तर. नाहीतर मग 9 वाजता संडेला रविवारी 9 वाजता लक्ष घ्या. 9 वाजता वेळ लक्षात घ्या. 9 o'clock सकाळचे. तर आपण ती सूचना देऊच. चर्चा चालू आहे आयोजकांची. आणि ज्या ज्या संघांचा प्रवेश शुल्क बाकी आहे आपण कृपया प्रवेश शुल्क जमा करायचंय. खोलवर टप्प्याचा बॉल शफल झाले. स्टंप्स रोखून खेळण्याचा प्रयत्न. नाराज निराश स्वतःवर. पहिला धक्का बसतोय. जबरदस्त गोलंदाजी निहिलची. विकेट डाऊन. विजय क्रीडा मंडळ मागच्या 50 वर्षांपासून वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रमातून या केळवे परिसरामध्ये आपलं नाव उंच करत आहे. आणि पहिल्यांदाच 50व्या वर्षी त्यांच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. पण या अगोदरची जी नियोजन होती ती लहान प्रमाणात होती. पण यानंतर आता एक मोठी झेप घ्यायची आहे. प्रत्येक परिसरातील क्रिकेटपटूंना वाव मिळावा, संधी मिळावी, हंगामाची सुरुवात व्हावी, त्यासाठी विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं ते पाऊल उचललं गेलं. आणि अडचणी जरूर आल्या पण त्या अडचणींवर मात तुम्हाला करायची असते. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्याच बॉलवर जयेशच्या बॅटमधून येतोय गगनचुंबी षटकार. 7वा बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. 6. किती प्रगत आणि विस्तृत क्रिकेट आहे. आपण जेव्हा सफाळे किंवा पालघर जिल्ह्यामध्ये येतो
त्याची जाणीव होते. बघा जयेशला सेट होण्यासाठी कालावधीच लागला नाही. पहिल्या चेंडूवर त्यांनी तो प्रहार केला. पाय चालत नाहीये, प्रतिकार निहिलच्या वतीने पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये परफेक्ट स्पेल निहिलच्या वतीने पाहायला मिळालं आणि या सामन्यात सुद्धा बॅक टू बॅक 2 धक्के देतोय टीम जय महाराष्ट्र चिखलपाडाला. जयेश परततील दुसरा धक्का. तसाच खेळ त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडू षटकार आला आणि पुढच्याच बॉलवर ते कॉड बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाले. मिथून नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला बॅकफुटला गेले आणि त्यानंतर डिफेन्सिव्ह अंदाज फलंदाजाचा पाहायला मिळाला आणि यावेळेस डॉमिनन्स पुन्हा एकदा गोलंदाज निहिलचा पाहायला मिळालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 11 धावा. अगोदर तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघ आणि या सामन्यात जो संघ जिंकेल त्या दोघांना रविवारी 1 डिसेंबर 2024 सकाळी 9 वाजता यायचं आहे. 8:45 वाजता यायचंय. 9 वाजता पहिला बॉल अधिकृतरित्या पडेल जेणेकरून वेळापत्रक आम्हाला शेवटच्या दिवसाचं पूर्ण करता येईल. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा जी खासियत आहे हिमेशची. पहिल्याच बॉलवर चांगली सुरुवात देण्याचा उद्देश त्यांचा दिसून आला. ऑफस्टमच्या बाहेरचा ब्लॉक आउट डिलिव्हरीचा अटॅक त्याने जारी ठेवलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हिमेशला त्यांच्या गोलंदाजीमुळे आणि फलंदाजीमुळे त्यांना जिंकता आला. फक्त गोलंदाजीमुळे इकॉनॉमिकल स्पेल्स आणि त्यामध्ये विकेट टेकर ही भूमिका त्यांच्या वतीनं निभावली गेली आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावर तो विश्वास ठेवला जातोय. पुन्हा एकदा बघा तो क्रशिंग यॉर्कर उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. फलंदाज पायचीच्या स्वरूपात होतोय बाद. धक्क्यावर धक्के बसतायत चिखलपाडा संघाला. मिथून बॅक टू डगआउट ऑन 0. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट म्हणून ओळखला जातो. फलंदाजीचा उच्च स्तर म्हणून ओळखला जातो आणि त्याचमुळे अपेक्षा नवनाथकडून होती. नवनाथ 4 धावा करून बाद झाले. हार्दिक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत त्याचमुळे ते विसरून चालणार नाही. हार्दिक कुठल्याही क्षणाला आपला तो नैसर्गिक खेळ सादर करू शकतात. एका बाजूला मिथून 0वर बाद झाले. जयेश 6 धावा करून बाद झाले. हिमांशूच्या खात्यात विकेट जाते. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. जतीन हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय. पॉइंटला स्ट्राईक रोटेट केले जे खूप महत्वाची बाब आहे. अगोदर सेट व्हा आणि त्यानंतर तो प्रतिकार करा. हेच क्रिकेटचं तंत्र आहे सेट होण्याचं. त्याचमुळे अवे फ्रॉम द बॉडी जास्त काही एफर्ट्स लावले नाही. हा स्ट्रोक खेळताना लिलिया फक्त 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक हार्दिककडे सोपवली. एका धावेची वाढ धावसंख्या 13. 13 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 3. हिमेश ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय बॉलला. विडॉनचा क्षेत्ररक्षक उजवीकडे सरकून बॉल कव्हर करेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची नोंद आणि एका धावेची वाढीने धावसंख्या पाहायला मिळते 14 धावा. कुठल्या क्षणाला गिअर शिफ्ट करायचं आहे हे तुम्हाला ठाऊक असायला हवं. हार्दिक अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांना माहिती आहे 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये पॉवर प्ले मध्ये सर्व काही नसतं.
बघा आता मी तोच उल्लेख केला होता की गरज आहे का पॉवर प्लेस मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची, आणि तो प्रयत्न आता सचिनचा फसलेला आहे. फलंदाज स्क्वॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालेला आहे. चौथा धक्का बसतोय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला. धावसंख्या 14, 4 गडी बाद. डेटा आहे मोबाईलचा, आमच्याकडे गुगल आहे. आम्हाला एवढी गाणी सापडत नाही. तुम्ही एवढी गाणी गोळा कुठून केली? लॅपटॉप लंपास करावा लागेल. कारण सकाळपासून एक पण गाणं रिपीट नाही झालं, ही महत्वाची बाब आहे. आपण गाणं शोधून शोधून थकतो, पण इकडे सुभाष दादा नवनवीन गाणी शोधतायत, लावतायत, सेट करतायत, प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. त्याचमुळे लाईव्ह पाहण्याचा आनंद आपण प्रोलिंग स्पोर्ट्सवर घेत आहे. पण जर तुम्ही केळवे सफाळमध्ये आहात तर नक्कीच मैदानावर या आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या. दरम्यान धावसंख्या 14 झाले, गडीबाद झाले 4. हिमेश लईमध्ये आहे. 2 फलंदाजांना त्याने बाद केले. फ्रेश बॅटर विंकोश हलक्यात घेऊन चालणार नाही गोलंदाज हिमेशला. बॅटची एज, बॉल शॉट थर्डमॅनला, एक सिंगल मिळेल. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगलीच स्ट्रॅटेजी वर्कआउट होते, ती म्हणजे जागमाता रावळे या संघाची. 2 षटकाचा खेळ संपून जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा वेळापत्रकातला शेवटचा सामना आहे, पण शेवटचा सामना सुद्धा अंधारात जाऊ नये तोच प्रयत्न आम्ही करतोय. कारण आता हळूहळू तो प्रकाश कमी होईल आणि क्रिकेटचा खेळ प्रॉपर लाईट कंडिशन्समध्ये झाला पाहिजे, त्याच प्राथमिकतेचे आयोजक असतात. आणि म्हणूनच उद्याचा जो पहिला सामना आहे 9:30 वाजता चालू होईल, याची दखल घ्यायची. वेळापत्रक आमच्या समोर येणार आहे. उद्याचं वेळापत्रक आपण नक्कीच बोलून दाखवू प्रेक्षकांना. अंडर 25 ओपन कॅटेगरीतले संघ तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळतील. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, बॅकलिपला खाली घेतलं, ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये तैनात आहेत. मिळते एक सिंगल आणि धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 16 धावा. आपण जर मागच्या काही सामन्यांचा आढावा घेतला तर तसाच खेळ पाहायला मिळाला होता जो रावले संघाच्या विरोधात खेळला गेला होता. जय हनुमान मायको पहिल्या 4 षटकांमध्ये अक्षरशः दाणादाण उडाली होती, पण शेवटच्या 2 षटकांमध्ये अनिकेतचा तो खेळ पाहायला मिळाला. तसाच खेळ पाहायला मिळेल का जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाकडून? कारण स्टॅटिस्टिक खूप चांगली आहे. आणि बघा आत्ताच कुठेतरी ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो तो चांगला खेळ पाहायला मिळेल का? पण या ठिकाणी कॉल चुकला, हार्दिक बाद झाला. विंकोचचा कॉल घेता घेता थोडासा वेळ लागला आणि त्याचमुळे इतकं पेशन्स ठेवलं होतं, त्याचा फायदा झाला नाही. हार्दिक धावचीच्या स्वरूपात बाद. धावा बनवल्यात तितक्या कमी आहेत, पण ते जर लक्षात घेऊन तुम्ही ते प्रयत्नच केले नाहीत तर मग उपयोग नाही. विंको स्ट्रायकर एंडला, बॅटची लिडिंग एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये होणार नाही. चूक. एका बाजूला हार्दिक परतले आणि हार्दिकच्या मागोमाग विंकेश सुद्धा परतलेले आहेत. आणि आता बिकट अवस्था जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमची, कारण धावसंख्या आहे फक्त 17, फलंदाज बाद झालेत 6. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचता येतात राहुल आणि मयूर, 2 फ्रेश बॅटर.
आपण स्कोरशीटवर पाहतोय 4-4-6-0-1-2 हे आकडे विचलित करणारे आहेत जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या फलंदाजांचे. कित्येक रेकॉर्ड्स जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या नावावर आहेत. त्याचमुळे हंगामाची सुरुवात चांगली व्हावी प्रत्येकाचा हाच प्रयत्न आहे. रुबी कट घेऊन बॉल जातोय मागे, शॉर्ट फाईन लेगला प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये आहे. हिमेश बॉल अडवेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करतायत फलंदाज राहुल आणि धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. निहिललाच पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि चांगलाच खेळ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये निहिलचा आपण पाहतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, पानचा चांगला वापर, बॉलला फ्लाईट मिळाली, पिचिंग ऑप्शनच्या बाहेर, लेग कटर चेंडू हाताळलाय गोलंदाज निहिलने. तुमच्याकडे इतकं असायला पाहिजे की फलंदाज शोधता शोधता थकेल आणि तेच निहिलच्या वतीने पाहायला मिळते. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू सातत्याने ते हाताळत आहेत. फलंदाज संभ्रमात आहेत. ड्राईव्ह केलाय पण टायमिंग जुळलं नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंगॉमच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. सिंगलने नुकसान होणार नाहीये. जागमाता रावळे संघाचं नुकसान करायचं तर मोठे स्ट्रोक यायला हवेत, पण 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे जय महाराष्ट्र चिखलपाडाची 6 गडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 3. जय महाराष्ट्र चिखलपाडा. उद्या अंडर 25 ओपन कॅटेगरीतले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एकूण 7 संघांनी नोंदणी केलेली आहे. आजही काही संघांचं जर नोंदणी शुल्क बाकी असेल कृपया आपण आयोजकांकडे जमा करावं. ही आपली स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धा असताना व्यवहार चोख असायला पाहिजे. उद्या अंडर 25 कॅटेगरी जी पॉप्युलर झालेली आहे ते देखील स्केड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. नयनच्या फिरकीचा अंदाजच वेगळा आहे. बॉलला काय हातभर वळण मिळते. मागच्या सामन्यामध्ये नयन थोडेसे महागडे ठरले होते पण त्याची भरपाई करण्यासाठी पुन्हा एकदा ती संधी मिळाली नयनला. पण व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मध्ये धावसंख्या 20. बॅटची आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हिमेश एक सिंगल पूर्ण होते. एका धावीची वाढ होते. आपण मोठ्या फटक्यांचा आढावा घेतला या डावातला तर 1 चौकार नवनाथचा, 1 षटकार जयेशचा, त्या व्यतिरिक्त एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. आता फुलटॉस मिळालाय. संधी चालून आले आणि संधीचा पुरेपूर वापर फलंदाज राहुल करतोय. बॉल काऊ कोण सीमारेषा पार. चौकार 4 धावा. हॉकी ग्रुप संघाच्या प्रतिनिधीने यायचंय प्लीज. आपला सन्मान उरलेला आहे. प्रत्येक संघाला आपण सहभाग चिन्ह देऊन सन्मानित करतोय. तर मी विनंती करतोय रॉकी ग्रुप टीम खोडावे आपला कुठला प्रतिनिधी असेल आपण त्वरित यायचं आहे. आपण हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. लक्षात घ्या प्रत्येक जण सहभाग नोंदवतोय आणि आयोजकांचं पाठबळ वाढवतोय त्याबद्दल सर्वांचा आभार. ऑन दी टोज ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. उंची खूप चांगली आहे फलंदाज राहुलची. आपण विकेट किपर आणि बॅटरच्या उंचीचा आढावा घेऊ शकतो. बघा विकेट किपर कुठे लागत आहेत फलंदाजाच्या. बॉलर तयार नयन. हाफ ट्रॅकर पाय चालवा. हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही. पायांची हालचाल झाली पाहिजे. पायांची हालचाल होत नाही पण बॉलला अतिरिक्त वळण मिळालंय. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. तर या ठिकाणी फिल्डिंग साइड रेफरल फॉर व्हाईट बॉल. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट. तर उद्या अंडर 24 कॅटेगरीतले संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना सकाळी 9:30 वाजता ध्रुव 11 वर्सेस जय बजरंग श्री वास्तू 11. दुसरा सामना सातपटी वर्सेस नमन 11. तिसरा सामना पालघर स्पोर्ट्स क्लब वर्सेस इनात 11 आणि चौथा सामना लॉस बॉईज अंकित 11 आणि डमी. असे एकूण 8 संघ तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळतील अंडर 25 ओपन कॅटेगरीमधले. तर आपण रेफरल आलेला आहे प्रोलिंग स्पोर्टच्या स्ट्रॉंग रूममध्ये. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल. फिल्डिंग टीम रेफरल फॉर अंपायर डिसिजन. ब्लॅक चेक. वेगवेगळ्या अँगल्सने आपण सर्व गोष्टी निहाळतोय चेक करतोय. आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करतोय. डिसिजन काय ते आपण पाहूया. स्वप्नील किणी सर स्क्रीनच्या अगदी मागे
शहानिशा करतायत तर प्रत्येक फ्रेमची एक एक फ्रेम चेक केली जाते स्लो मोशनच्या माध्यमातून. शफल किती झालेले आहेत, बॉल किती वळण घेतोय, त्या सर्व गोष्टी चेक केल्या जातील आणि ओरिजिनल डिसिजन जे आहे तेच डिसिजन आता मानलं जाईल. तर रिव्ह्यू लॉस बाय फिल्डिंग साईट, व्हाईट बॉलचा इशारा, एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड. रिच मध्ये होता बॉल, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक बॉलचा करतायत पाठलाग, पण पाठलाग कमी, 2 क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल सीमारेषा पार. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम चिखलपाडा, चौकार. धावा बनतायत त्या सर्व धावा गोलंदाजांसाठी असतील महाराष्ट्र चिखलपाड्याच्या. चांगला बॉल वळण घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये, चांगलाच लेग ब्रेक आहे उजव्या हाताच्या बॅटरसाठी गोलंदाज नयनकडे आणि त्याचा सातत्यानं परिपूर्ण वापर तो करतोय. बॉल फ्लाईट आहे, बॉल चांगला टेक ऑफ होतोय, बॉल चांगला वळतोय, अँगलचा वापर तो करतोय, सर्व गोष्टी स्वतःच्या पक्षात घेतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना 30 धावा, गडीबाद झाले 6 गडीबाद 30 धावा 4 षटकां समाप्तीनंतर जय महाराष्ट्र चिखलपाडा. वातावरण खूप चांगलं मानलं जातं. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि त्याचमुळे उष्णतेची कोण कंप्लेंट करणार नाही की जास्त उष्ण वातावरण आहे, खेळण्याचा कंटाळा आलेला आहे. आणि त्याचमुळे सातत्याने विविध परिसरामध्ये स्पर्धा वाढतात, स्पर्धांची स्पर्धा लागते. आता ही पहिली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचमुळे आता यानंतर सातत्यानं पालघर जिल्ह्यामध्ये स्पर्धा वाढत जातील आणि खेळाडूंना ती दैनंदिनी लिहावी लागेल की या दिवशी कुठल्या स्पर्धेला जायचं आहे आणि त्या दिवशी कुठल्या स्पर्धेला जायचं आहे. पण जिकडे शब्द दिलाय तो शब्द पाळा. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर हार्दिक येतोय. बॅटचं एज घेऊन बॉल एक्स्ट्रा कव्हर बीड ऑफला दरम्यान धावा पूर्ण झालेली आहे. एका धावेची वाढ आणि धावसंख्या 31 झाले. 31 रन्स ऑन बोर्ड. 45 पर्यंत जावं लागेल टीम जय महाराष्ट्र चिखलपाडाला. मागच्या सामन्याचा आढावा घेतला आपण तर जागमाता रावळेच्या बॅटच्या टोला करेक्शन, थोडेसे दुरून खेळलेत. हा बॉल लॉंग ऑफला येईल तोपर्यंत एक सिंगल होते. पुढे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, वेग वाढवलाय धावण्याचा, 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत कारण एक धाव महत्वाची आहे. बॅटिंगला थ्रू अजून धावेंचा प्रयत्न असेल पण बॅकअप आहे हरीश्वर केणी यांचं. 3 धावा मिळत आहेत आणि या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या वेग पकडते आणि पोहोचते 34 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या पार्टनरशिपने चांगलाच आधार दिलेला आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमला. मयूरच्या 3 धावा आणि राहुलच्या वतीनं तर चांगलाच प्रतिकार पाहायला मिळालाय. 12 धावांचं योगदान राहुलच्या वतीनं मिळालंय. 2 चौकारांचा समावेश त्यामध्ये आहे. आता पाहूया मयूर देखील तशी साथ देतोय का जी साथ राहुलने दिली. हवेत आहे बॉल. साथीदार जर चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतायत आणि आता मयूरच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑन क्लिअर करणारा अफलातून षटकार. जाणार आहे प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या 40 वर पोहोचले. 40 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल लॉंग ऑन आहे. क्षेत्ररक्षक पूर्णपणे कमिट झाला होता बॉल स्टॉप करण्यासाठी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल तर राहुल कडून आला नाहीये. मयूर त्यासाठी तयारीत होते पण एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेची नोंद होते. धावसंख्या 41 झालेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत हे षटक फायद्याचं राहिलंय. खरं तर मागच्या सामन्यात देखील निहिल आणि हिमेशनेच चांगली सुरुवात दिली. मागच्याच षटकांमध्ये फलंदाजाने फायदा उचलला. स्विंग अँड मिस, ब्लाइंड स्ट्रोक फक्त बॅट स्विंग मिडविकेटच्या दिशेने पाहायला मिळाले आणि आता परतावं लागतंय फलंदाज राहुलला. धक्का 7वा जय महाराष्ट्र चिखलपाडा.
नंबर 9 तेजस. परत टाकावा गेला बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला. आणि धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 42. 42 रन्स ऑन बोर्ड. सन्मानजनक धावसंख्या आपण समजू शकते संध्याकाळच्या सत्राचा आढावा घेतला तर. आणि बॉलिंग अटॅक आपण जर गृहीत धरला तर. पण आता शेवटच्या बॉलवर सुद्धा विकेट येते म्हणजेच धावफलक थांबलेला आहे 42 वर. आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू 43 धावांची गरज असेल जागबाना रावळे संघाला. 30 चेंडू 43 धावांची गरज. इनिंग ब्रेकमध्ये आपण सुमधुर संगीत ऐकणार आहोत. आणि त्यानंतर जसा पुढचा डाव सुरू होईल अभ्यासू आणि अनुभवी समालोचक जे फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिले नाही आहेत तर गुजरातमध्ये जाऊन देखील ज्यांची आवाजाची जादू आपण ऐकलेत अशा अजित पाटील सरांचा आवाज आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. टू विन 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले. पुनश्च मी विनंती करतो ज्या संघाचा प्रवेश शुल्क विशेष असेल प्लीज आपण जमा करायचे. ओला मॅच कडे 43 टार्गेट सेट केले गेले. 43 टू विन. आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. जबरदस्त नियोजन अनुपम सौंदर्याने नटलेला भोगोसा क्रीडानगरी विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा यांचा सुवर्ण महोत्सवी वर्ष 50व्या वर्षामध्ये पदार्पण करताना एक अविरतपणे टेनिस क्रिकेटचा जो महासंग्राम आपण गेली 50 वर्ष असलेले 7 युवा पिढींचा असलेला एक सुंदर संगम. आमच्या सिनियरचं असलेलं अतिशय उच्च दर्जाचं मार्गदर्शन आणि त्यानंतर हा क्षण विजय क्रीडा मंडळ भरणेपाड्याच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय. मी कौतुक करेन संपूर्ण अंटायर टीमचं आणि मी स्पेशली थँक्स म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून मला समालोचन करण्याची संधी दिली. संदीपजी किणे असतील, कल्पेशजी किणे असतील आणि संपूर्ण त्यांची अंटायर टीम आमचे निनाद पाटील असेल संपूर्ण अंटायर टीम की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनाची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्यासाठी थँक्यू ऑल अंटायर टीम. वळू आपण मॅच कडे. 43 टू विन आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हार्दिक समोर येतो नेहल किणी. नवसाईकडे जीत पाटील. दोन्ही युवा खेळाडू आहेत श्री जागमाता रावळ संघाचे. पहिला चेंडू घेऊन हार्दिक लोअर फुलटॉस फक्त चेंडूला रिलीज केले गेले. अगदी मार्क बघायला मिळते ऑन साईडला दिशा देत नेहल किणी या ठिकाणी नवसाईकडे उभा राहते. धावसंख्या 1 स्टार्ट होते ना. जैक पाटील छोटा बॅग बडा धमाका भरपूर क्षमता आहे फलंदाजाकडे. खूप कौशल्य आत्मसात केलेला असा खेळाडू आहे झेत. परत चेंडू हुक करण्याचा प्रयत्न टर्बून शॉट करण्याचा प्रयत्न थोडासा राईज झाला चेंडू आणि त्यानंतर आला डॉट बॉल. रेझिंग डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली हार्दिक यांच्याकडनं. जय महाराष्ट्राच्या खेळपाडा संघाचा एक आधारस्तंभ गोलंदाज म्हणून त्याची खेळते आहे. नवनाथ असेल संपूर्ण जी अंटायर टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट आत्मसात केलेलं आहे आणि 43 धावा वाचवण्यासाठी इथून त्यांची असेल प्रयत्नांची पराकाष्ठा. ओव्हर शॉट इनसाइड आउट खेळायचं होतं येते. चेंडू थोडासा बॅटला ब्रश करतोय. प्रॉपर मिडल मध्ये बॅटला होतं. चेंडू सरळ पॉइंटला जातोय. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 2 वर स्थिरावली गेली. अतिशय सुंदर असं मैदानाच्या बाजूने आपण बघतोय बाय रोड आणि शेतलाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता
आणि त्यानंतर आजूबाजूचा संपूर्ण परिसर आपण बघितला, हिरवळीने नटलेला असा परिसर. एक शुद्ध ऑक्सिजन प्राणवायू तुम्हाला ही झाडं देत असतात, म्हणून मानवी जीवनामध्ये झाडं भरपूर महत्वाची. इथे आपण बघतायत फलंदाज बाद होताना महत्वाच्या मॅच मध्ये निहिल मात्र स्वस्तामध्ये बॅक टू द पवेलियन कडे जाताना डिपार्टेड अर्ली मिस्टर निहिल किणी. 43 धावांचं टार्गेट. हार्दिक यांची सुंदर अदाकारी, पहिला ब्रेक थ्रू दिला गेलाय. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघासाठी. न्यूमॅन लवकर जा, कारण अंधाराचं साम्राज्य आपण बघतोय, बॅड लाईट आपल्याला बघायला मिळेल. एक अप्रतिम अशी मॅच, सातत्याने सुंदर स्पर्धेचं नियोजन आपण बघतायत. हार्दिक जात आहेत हार्दिकच्या समोर खेळण्यासाठी. चेंडू झालेले त्या षटकातील 4 आणि धावा स्कोर कार्ड वरती फक्त 2. मिस्टर हार्दिक एक विस्फोटक बॅटर म्हणून त्यांचं नाव सातत्याने घेतलं जाते. श्री जागमाता रावळे संघ सध्याचा 2-3 वर्षाचा काळ आपण बघितला तर एक जबरदस्त संघ, मॅच विनर संघ म्हणून आपलं नाव सातत्याने पुढे घेऊन जात आहेत. कारण त्यांचे सिनियर जे खेळाडू आहेत त्यांनी भरपूर वर्ष क्रिकेट खेळताना, आमचे प्राण भोईर असतील, हरीश्वर किणी असतील, संदीप असतील, संपूर्ण जी अंटार टीम आहे त्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर ही युवा पिढी एक सुंदररित्या तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. बघूया न्यूमॅन हार्दिक आलाय. तर गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा हार्दिक ज्यांनी पहिला ब्रेक थ्रू दिलाय जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला, तोच गोलंदाज, एक यशस्वी गोलंदाज पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेला पोलचा फटका होतोय का सक्सेसफुल? सरळ चेंडूला एक्झिक्यूट करतोय, लॉंगॉनच्या डोक्यावर येतोय. हार्दिक घरत नावाचा ब्रांडेड षटकार. आठवर स्थिरावले गेले. सुंदर पुलचा फटका या ठिकाणी हार्दिक घरच्या बॅटमध्ये बघायला मिळतोय. वायडिश लॉंगॉनला क्लिअर करताना येतोय महत्वाचा ह्यूज 6. आणि यावेळेला स्लॉग स्वीप, वन शॉट ओव्हर द मिड विकेट, षटकार. थँक्यू. प्रो लीगच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट बघतायत. आमचे सुंदर कॅमेरा वर्क या ठिकाणी बघायला मिळतोय. कॅमेरामॅन आपण बघतायत संतोष, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फॉलो करताना. राहुल आणि विशाल, गुड जॉब. आजच्या दिवसामध्ये एक सुंदर कॅमेरा वर्क, प्रोफेशनल कॅमेरामॅन कसे असतात याचं एक सुंदर उदाहरण. तर 43चं टार्गेट, 14 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 24 चेंडूमध्ये 29ची गरज आहे. न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होताना जयेश. मिस्टर जयेश समोर आहे तो जीत पाटील. हो, जागेतून खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑप्शनच्या भरपूर, ऑप्शनच्या थोडासा बाहेर. इट्स अ डॉट बॉल. रक्षकांची सुंदर कामगिरी, चांगली गोलंदाजी. एका लेंथ लाईनने पिचचा उपयोग करत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे जयेश यांचा. ऑप्शनच्या थोडासा बाहेर, चांगली पिचिंग. पुढचा चेंडू. हो, यावेळेला मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. एका धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 28ची गरज आहे. लेग बायचा सिग्नल इथे मिळतोय. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता जीत पाटील यांचा, परंतु हार्दिक ज्याने मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारत आपला इरादा, आपला इंटेंट, आपली ताकद, आपली क्षमता, आपली श्रेण ज्याने दाखवली, तोच फलंदाज. शॉर्ट बॉल, थोडासा लेग ब्रेक, कन्झिक्युटिव्ह षटकार बघायला मिळतात. हार्दिक ऑन फायर.
षटकार नवसाला पावणारी हाकेला धावणारी अनेक आगरी कुळ्यांची कुळस्वामिनी एकविरा मातेच्या चरणी नक्कीच नमन असेल. एक जबरदस्त फलंदाजी. गुड बॅटिंग मिस्टर हार्दिक. हो यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चांगली कमबॅकिंग करतायत जयेश. धावसंख्या स्थिरावले गेले. 21 22 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण बघतोय. यावेळेला मात्र सुंदर ऑफ ड्राईव्ह, कर्रार ऑफ ड्राईव्ह आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतोय. नवनाथ यांच्याकडनं 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पोहोचले 23. 20 धावांची गरज असेल. आजची एक मॅच थोडीशी शेष राहील आणि त्यानंतर सुपर संडेच्या दिवशी आयोजक तुम्हाला टायमिंग देतील. त्या दिवशी मात्र तुम्हाला ती खेळवावी लागेल. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. टॉस आणि यावेळेला मात्र फॉलिंग स्वेप लॉंग लेगला क्लिअर करताना हार्दिक ऑन फायर. येतोय षटकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पोहोचेल. 27. मॅच लवकर संपवण्याचा इरादा आहे हार्दिक यांचा. परंतु मागची मॅच आपण बघितली बाप्पा मोरया विठ्ठलवाडी अगेन्स्ट रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघामध्ये काय द्वंद्व झालं. 12 चेंडू 12ची गरज असताना 6 चेंडू 7ची गरज असताना अक्षरशः गोलंदाजांनी गोलंदाजीच्या जोरावरती, लेंथ लाईनच्या जोरावरती, डिसिप्लिनच्या जोरावरती तो सामना जिंकवलाय. म्हणून क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. धावा स्कोर कार्डवरती 27. आता हव्यात धावा तुम्हाला 16. नवनाथ आलाय. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्याने घेतलाय. टी शर्ट आपण परिधान केलेला बघतोय. एक चांगला गोलंदाज नवनाथ. हो यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 28. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर अमर पाटील खूप चांगल्या पद्धतीने काम करताना आमचे लाईव्ह एडिटर आम्हाला बघायला मिळत आहेत. संदेश लाते खूप चांगली कामगिरी करतायत आणि खूप चांगली अपडेट या विभागातील देताना आमचे निनाद पाटील सातत्याने या क्रिकेटचा आनंद आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं घेत आहेत. 28. बघूया पुढचा चेंडू. मिस्टर नवनाथ. थोडस अंधाराचं साम्राज्य हळूहळू आपल्याला बघायला मिळते. परंतु क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मॅचचा आनंद घेताना या भव्य टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत. हो यावेळेला स्विच अल्टी पलटी आणि इथे मात्र हार्दिक चांगल्या लय मध्ये खेळत होता. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि मोठा खेळाडू या ठिकाणी बाद होताना आउट गॉन. सन्यूमॅन नयन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्कोर 7 आपल्याला बघायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट. 28. 15 धावेची गरज. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. 16 चेंडू 15 धावा बनवायचे आहेत. परंतु मनोज पाटील सारखा एक सुंदर गोलंदाजीचा स्पेल नवनाथला इथे टाकावं लागेल. कारण क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ आहे. कधीही तुम्ही पलटवार करू शकतायत या मॅचमध्ये आणि तो पलटवार करण्यासाठी तुम्हाला हवी असणारी जी सकारात्मक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो त्या ऊर्जेचा प्रवाह तुम्ही निर्माण करू शकता का? ऊर्जेचा स्रोत तुम्ही निर्माण करू शकता का? आपल्या संघ सहकार्यांना देऊ शकता का? ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही या मॅचमध्ये अचीव करू शकता का? याही भरपूर
महत्वाच्या गोष्टी आहेत. नयन पाटील दाखल झालेले आहेत. लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्यांची ख्याती, एक सुंदर गोलंदाज म्हणून सातत्याने कामगिरी करणारा असा. यावेळेला मात्र बॉल इन द एअर, एस नो, आणि नयन पाटील जातोय पुनश पॅव्हिलियन कडे. आउट. आणखीन एक धक्का लागतोय श्री जागमाता रावळे संघाला. संदेश येत आहेत. सिद्धेश 15 चेंडू आणि 15ची गरज आहे. नवनाथ मात्र मॅजिक स्पेल टाकताना या ठिकाणी विकेट टेकिंग गोलंदाजी आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये गेला आणि एक अपॉर्च्युनिटी होती झेलची. झेल घेतल्यानंतर आणखीन एक धक्का आपल्याला. 15 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. सिद्धेश न्यू मॅन ऑन हॅट्रिक चेंडू यावेळेला बघायला मिळेल. बघूया. नवनाथ सुवर्ण महोत्सवी वर्ष असेल. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आणि त्या अप्रतिम अशा स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवतील का? हळुवारपणे फक्त दिशा दिले, येऊ दिल्या बॅटला. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटला एक्झिक्यूट केलं गेलं. थोडीशी फंबल तिथे बघायला मिळते आणि त्याद्वारे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना स्कोर मात्र दोन्ही पुढे जातोय. 30 13 धावेची अजूनही गरज आहे. उद्या टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला इन ऍक्शन दिसतील. एक चांगली पर्वणी असेल उद्याच्या दिवसामध्ये. 13 धावेची अजूनही गरज आहे. सिद्धेश मात्र चांगला स्टार्ट देताना क्लेवर क्रिकेट काय असतं, परिपक्वता काय असते ते दाखवताना. हो, यावेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये मारा. डॉट बॉल आलाय का? यस, कम बॅकिंग केलंय या ठिकाणी नवनाथनं. येणारे चेंडू तुम्हाला बघायला मिळतील 13 आणि धावाही बनवायचे आहेत ते 13. अतिशय सुंदर अशी क्रीडानगरी सजवली गेली आहे. पॅरिगेट आपल्याला बघायला मिळत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी सुंदर टेंट आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रशस्त असा आपला मुख्य मंच आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्याच बाजूने आपण कॉमेंट्री कक्ष बघायला मिळतोय. टॉस बॉक्स आपल्याला बघायला मिळतोय आणि सुंदर नयनरम्य असं दृश्य आमच्या मुख्य मंचावरून आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याचं सर्व श्रेय आमचे मंडप डेकोरेटर्सला जाते. गुड, खूप चांगलं वर्क. आणि डाऊन द लेग स्टंप, इट इज अ वाईड बॉल. वेग जास्त देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये चेंडू सरळ डाऊन द लेग स्टंप गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचली ती 31. 31 धावा. शेवटचा चेंडू घेऊन तयार नवनाथ. हो, यावेळेला चेंज ऑफ द पेस. लोअर वन हाताळला गेलाय. डॉट बॉल. मागच्या मॅचची आठवण करून देणारा मॅच आहे. 12 चेंडू 12ची गरज. हृदयाचे टोके पुनश्च वाढत आहेत. कुतूहलाचं थोडंसं साम्राज्य मनामध्ये घर करते. प्रेशर वाढलेलं आहे आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी जाऊया एक रिफ्रेश सॉन्ग कडे. आता गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 12 मध्ये 12ची गरज. क्रिकेट आहे आणि सातत्याने नेहमी समालोचक म्हणत असतात की अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. तुमच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. चेंडू आणि फळीचं द्वंद्व आणि विचारांचं काहूर माजवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. उत्सुकता आणि ऐनवेळी थोडंसं कारण काहीतरी देऊन मैदानाकडे वाटचाल करायला लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. मग काही रिझन देतं मला मॅच खेळायची आहे, बघायचं आणि त्यासाठी अनेक कारणं आपल्याला बघायला मिळतात. तर 12 चेंडू 12ची गरज. राहुल आलाय, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चला लवकर फील्ड सजवायची. अंधार होते याची नोंद घ्या. पण थोडंसं फील्ड सजवा लवकर प्लीज. पंच
थोडीशी घाई करायला सांगा, कारण अंधाराचं साम्राज्य होतंय आणि कुठल्याही संघाला त्याचा डिसएडव्हान्टेज मिळता कामा नये. 12 मध्ये 12ची गरज. जीत पाटीलकडे आता नजरा लागलेल्या आहेत श्री जागमाता रावळे संघाच्या. पुढचा चेंडू मिस्टर राहुल. फुलटॉस होता, हळूवारपणे दिशा दिले, परंतु प्रोटेक्शन आहे तिथे. लॉंग लेग रिझन मध्ये सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा अटेम आहे आणि 2 धावा सुद्धा लिलय अपूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बूंद बूंद से सागर भरताय आणि एक एक धाव तुम्हाला नक्कीच विजयाच्या समीप घेऊन जाईल. स्ट्रॅटजी खूप चांगली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. 11 मध्ये 10ची गरज आहे. अतिशय सुंदर क्रिकेट. जेवढं क्लेवर क्रिकेट खेळता येईल, जेवढं परिपक्व क्रिकेट खेळता येईल, तेवढं खेळणं गरजेचं आहे. 11 चेंडू 10 धावेची गरज. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सुभाजी कदम साहेबांचा एक सुंदर डीजेचा आवाज आपण ऐकलात, त्यालाही धन्यवाद देतोय आम्ही. या वेळेला पण बघतायत आणि बॅकअप नव्हता तिथे, गरज होती का हाही एक प्रश्न आहे. आणि धावा मिळतायत. आपण बघू शकाल तर बाईच्या रूपानं. आणि चला उच्च न्यायालयामध्ये इथे चेक केलं जाईल. चला लवकर चेक केलं जाईल. बाईच्या रूपानं 2 धावा इथे कंप्लीट करतायत. तर थर्ड अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपण बघू शकाल. तर धावसंख्या पोहोचते 2+1 ने. धावसंख्या 3 ने पुढे जाईल आणि पोहोचले 36. 36 धावा. राहुल पुन्हा तयार होत आहेत गोलंदाजीसाठी. कोणतीशी गोलंदाजी इथे बघायला मिळेल का हा एक प्रश्न आहे. हो, यावेळेला अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. चेंडू सरळ गली रिझनला ट्रॅव्हल होताना सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 37. आता गरज आहे ती 6 धावेची आणि येणारी चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत 10. 10 चेंडू 6 धावेची गरज. मिस्टर राहुल. उलटा चेंडू. सिद्धेशांचं क्लेवर क्रिकेट बघायला मिळते. हळूवारपणे एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं फक्त आणि 1 धाव कंप्लीट करत धावसंख्या पोहोचते ती 38. 5 धावेची गरज. बघूया जीत पाटील जिंकणारा संघ हा 2 हात करणार आहे बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाच्या अगेन्स्ट. आणि यावेळेला मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट बघायला मिळतोय. इन टू द गॅप वेगाने चेंडू ट्रॅव्हल केलाय. स्कोर इज लेवल नाव. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 धावेची फक्त गरज आहे. आणि त्याच्यानंतर मात्र मॅनेजमेंट जी आमची संपूर्ण अंटायर टीम आहे, बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ आणि श्री जागमाता रावळे संघ जर या ठिकाणी विजयश्री होतोय तर त्यांना टायमिंग देतील. त्या पद्धतीने वेळेवरती हजर राहावं लागेल. संडेला 9 वाजता याची नोंद घ्यायची विनिंग टीम. आणि अप्रतिम कलात्मक क्रिकेट. हडलक जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आणि अभिनंदन असेल श्री जागमाता रावळे संघ. तर आपण वळतोय प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड हार्दिक. या हार्दिक चेअरमन मायकोप संघाचे संघनायक यांनी आयोजकांना येऊन भेटायचंय प्लीज. आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ